ठाणे मनपा शाळांमधील 250 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनोपॅथी तपासणी, आरोग्य तपासणी उपक्रमाला सुरुवात. ठाणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून आजारांचे वेळीच निदान व्हावे, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम हाती घेतला आहे. ठाणे मनपा शिक्षण विभाग आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिनोपॅथी तपासणी शिबिराचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2026 रोजी मनपा शाळा क्र. 69, कळवा येथे करण्यात आला. हिमोग्लोबिनोपॅथीमध्ये सिकलसेल ॲनिमिया, थॅलेसेमिया यांसह हिमोग्लोबिनशी संबंधित विविध अनुवांशिक रक्तविकारांचा समावेश होतो. हे विकार आनुवंशिक स्वरूपाचे असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गाने पसरत नाहीत. अनेकदा या विकारांची लक्षणे सुरुवातीला स्पष्ट दिसून येत नसल्याने नियमित तपासणी आणि वेळेवर निदानाला विशेष महत्त्व आहे. याच उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमात हिमोग्लोबिनोपॅथी स्क्रीनिंगचा समावेश करण्यात आला आहे. बालपण आणि किशोरवयात तपासणी केल्यामुळे संभाव्य वाहक किंवा बाधित विद्यार्थ्यांची लवकर ओळख होण्यास मदत होते. निदान वेळेत झाल्यास आवश्यक वैद्यकीय उपचार, पोषणविषयक मार्गदर्शन, लसीकरण आणि नियमित वैद्यकीय पाठपुरावा करता येतो. या उपक्रमांतर्गत माध्यमिक शाळा क्र. 2, शाळा क्र. 115, 70 आणि 69 या शाळांमधील एकूण 250 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनोपॅथी तपासणी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून करण्यात आली. विद्यार्थ्यांची तपासणी करताना त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेविका अपर्णा साळवी, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या अधिष्ठाता डॉक्टर. स्वप्नाली कदम, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर. मोहित रोजेकर, URC प्रमुख मुस्ताक पठाण, रवींद्र पाटील, गटप्रमुख संतोष दळवी, CRC समन्वयक किरण लहामते, उषा फापाळे, विशेष शिक्षक प्रमिला म्हात्रे तसेच मुख्याध्यापक वैशाली प्रभू, प्रतिभा पाटील, शाबान शेख आणि शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे शालेय जीवनापासूनच गांभीर्याने लक्ष देणे, आजारांचे प्राथमिक टप्प्यात निदान करणे आणि आवश्यक उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नियमित आरोग्य तपासणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या वेळेत समोर येऊन त्यावर योग्य उपचार करणे शक्य होणार आहे.